श्री लागला का? शी बाबा किती वेळ झाला फोन एंगेज आहे सारखा. अगं लोकांचे सारखे अभिनंदनाचे फोन येत असणार त्याला. लोकांचे येऊ देत पण त्याआधी आपण नको का त्याचं अभिनंदन करायला. केवढी मोठी अचीवमेंट आहे. हो ना केवढी मोठी. काय आईंचा फोन लागला? नाही ना लागत आहे. मला तर ना आनंदाने काही सुचेनासच झालंय. थांब पुन्हा फोन लावून बघते. मला तर सारखे अत्यानंद महाराज आठवत आहेत. अत्यानंद महाराज तुमची कृपा अगाध है. सरे, श्री हैज रिसीव्ड यंग अचीवर्स इन इंडिया बिझनेस केस. ते काय तुझ्या महाराजांमुळे? त्याची मेहनत काहीच नाही का? अगं नाही, श्रीची मेहनत आहेच पण अत्यानंद महाराजांचे आशीर्वादही आहे. मी लावलेल्या अंगारा. बास नाहीच लागत आईचा फोन. राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पुरस्कार मिळाला माझ्या श्रीला. उत्तम बिझनेस करतो म्हणून सगळ्या बातम्यांमध्ये दाखवतात. जगभर कौतुक होतंय त्याचं. इंदे आपल्या श्रीला मोठा पुरस्कार मिळाला ग. मला आणखीन आनंद कुठला होता माहिती? ही बातमी आपल्याला सौम्याने दिली. म्हणजे बघ ना तिला त्याचं किती महत्व वाटत असेल. ऐकून सोडून दिलं असं नाही केलं तिने आपल्याला फोन केला अभिनंदन करायला आणि आपल्याला काही माहित नाही म्हटल्यावर सविस्तर माहितीही दिली. शिवाय श्रीचा फोन इन इंटरव्ह्यू ऐकून तर श्री बद्दलचा तिचा आदर आणखीनच जास्त वाढलाय म्हणे. म्हणजे काय बोलला श्री? त्यांनी हे अवॉर्ड आईला डेडिकेट केलाय. म्हणजे इंदुबाईंनी श्री असं म्हणाला की हा पुरस्कार मी आई आजीला अर्पण करतोय. तिच्यामुळेच मी आज या स्थानावर पोहोचलोय. वहिनी अगं रडतेस काय? हा केवढा मोठा सन्मान आहे. हे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हा सौम्याचा पायगुण आहे. एरवी मी मानलं नसतं पण सौम्याच्या बाबतीत पटतंय मला. मी ना आता रागावणार आहे श्रीला. किती वेळ फोन बिझी आहे ह्याचा. आईचा पण फोन लागत नाहीये. कुठे गेलीये देव जाणे. लागला का? लागला. हॅलो आई, अगं कुठे गेलीयस तू? किती वेळची मी तुला फोन ट्राय करतेय. तुला माहितीये का श्रीला यंग अचीवर्स अवॉर्ड डिक्लेअर झालाय. हो ना. आणि तुला माहितीये ही बातमी मला कोणी सांगितली? सौम्यानी. पाहिलास तिचं पायगुण? अगं सगळ्या बातम्यांमध्ये दाखवतायत. तू लवकरात लवकर घरी ये. हो ना. मला तेच आश्चर्य वाटतंय अगं. तू ये लवकर घरी. मी सगळं सांगेन तुला. हो ये. येते आई लगेच घरी. काय सांगतोयस काय? अगं हो, दिवसभर ऑफिस मध्ये आज तीच चर्चा चालू होती. जान्हवी खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांना किंवा खूप लहान वयात खूप काही अचीव केलेल्या लोकांना हे अवॉर्ड मिळतं. आय एम सो हॅपी फॉर हिम. माय गॉड, खरंच खूप छान गोष्ट आहे ही. मला किती अभिमान वाटतोय माहितीये श्रीचा. म्हणजे खरंच त्याने लहान वयातच केवढा वाढवलाय त्याचा बिझनेस. तुम्हाला सांगू, तो ना जन्मालाच बिझनेसमन म्हणून आलाय. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जान्हवी ते अवॉर्ड त्याने आई आजींना डेडिकेट केलंय. हा माझा श्री आहे. मी हक्काने सांगू शकते हा खरा श्री आहे. किती गोड ना पण किती लकी आहे ना मी. तोही लकी आहेच की. जान्हवी, हे सगळं बाळाच्या पायगुणामुळे होतंय. हा माहित नाही, मला तर असंच वाटतंय. अगं श्रीची मेहनत आहे ना एवढी. ती तर आहेच पण त्याचबरोबर बाळाच्या पायगुणाची सुद्धा जोड आहे. ए गीता, असं काही नसतं बरं का. त्यातलं तुला काही कळत नाही. हा, तुला सगळ्यातलं सगळं कळतं ना. मला पायगुणातलं कळतं. हा, हिचा ह्या विषयातला गहन अभ्यास आहे हा जान्हवी. सगळं माहिती तिला. पण समजा बाळाला क्रेडिट दिलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? अगं पण श्री किती मेहनत करतोय ते मी बघतोय. इतके वर्ष करतोच आहे ना मेहनत. पण आत्ताच का त्याला अवॉर्ड मिळालं? सांग ना सांग. आत्ता बाळाची चाहूल लागली आणि आत्ताच कसं काय अवॉर्ड मिळालं? तू उगाच. तुम्ही भांडू नका. श्रीची मेहनत असो किंवा बाळाचा पायगुण असो, आज श्रीला अवॉर्ड मिळालंय. त्याचं कौतुक होतंय, शाबासकीची थाप मिळते. हे महत्वाचं आहे ना. तेच तर म्हणतेय ना मी. तेच तुला म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं मला? काय म्हणायचं
चालू ठेवा, मी निघते. मला बाबांनाही गुड न्यूज द्यायची आहे. बाय. 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 मनीष, ज्यातलं तुला कळत नाही ना त्याबद्दल तू बोलत नको जात जाऊस. तेच म्हणतोय मी. मला जे म्हणायचं असतं तेच तुला का म्हणायचं असतं? वेगळं काहीतरी म्हण ना. मी काय ए ए गीता, मी वेगळंच म्हणालोय, तेच नाही म्हणालोय. हा असं काका. मी लावलेल्या रोपाचा वृक्ष केला असतो. खूप अभिमान आहे तुझा मला. अय्याजी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी फक्त सुरुवात केली रे, पसारा तू वाढवलास. या अवॉर्डचं मी सगळं क्रेडिट तुला देतोय. म्हणजे मी मुख्य कार्यक्रमात तसं करणारच आहे, पण मी त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म करून ठेवलंय. वेडेपणा आहे सगळा. फॅक्ट आहे ही. अय्याजी, तू पायावर ओला नसतास ना तर ही इमारत मी उभी करू शकलो नसतो. सगळं क्रेडिट तुझं आहे. दे सगळ्यांना पेढे. काका. हॅलो. आई पिढा. काय झालं रडायला? काय नाही रे, आनंदाने डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं तरी रडायचं, आनंद झाला तरी रडायचं. असू दे, येतं आमच्या डोळ्यात पाणी. मला असं वाटतं हा पायगुण आहे. पायगुण? चला, एकदा तरी आम्हा दोघांचं एकमत झालं. बेबी, फार हुरळून जाऊ नकोस. पायगुणामुळेच झालंय ना हे सगळं. हो, पण कुणाचा पायगुण यात मतभेद आहेत आपल्यात, आणि टोकाचे. आई सांग याला. हम पुरे पुरे. आनंदाच्या प्रसंगी आता भांडू नका. जाऊ दे, पिढा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. छोटी. थँक्यू. अरे राहू दे, पाया कसला पडतोय. नाही नाही अरे आईंच्या पडलास ना. नाही, संस्कार. बरं चल. सुखी हो, मोठा हो. थँक्यू. साखर ठेवलीस का? नमस्कार कर. एवढ्या लहान वयात श्रीला किती प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालंय. खरंच बाबा, भारी न्यूज आहे. बाबा, भाऊजी सॉलिड आहे. मी उद्या मेसेज करू त्यांना? हो, पाठव पाठव. मी सुद्धा फोन करतो. कौतुकाचीच गोष्ट आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्याने हे अवॉर्ड आईजीनं डेडिकेट केलं. मोठेपणा आहे ग त्यांचा, विनम्रपणा आहे. मला तर कधी एकदा श्रीला भेटते असं झालंय आता. आता काय, उद्या किंवा जास्तीत जास्त परवा. बाबा हो, उद्या तर यावेळेला मी गाणं म्हणत असेन. बाबुल की दुआएं लेती जा जा, तुझको सुखी संसार मिले. काय पिट्या. आणि तू का गाणं म्हणशील हे माझं? म्हणजे बाबा, अहो तुमच्या वतीने म्हणेन. अरे पण माझ्या वतीने तू का? आणि मी म्हटलं तर मग हिंदी नाही मराठी म्हणेन मी. हा, कुठलं 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 म्हणेन? कुठलं म्हणणार? बाबा गाणं म्हणताय. दाटून कंठ येतो, ओठात ये गाणे, जा पुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ.
ए बाळा, अरे अय्यजी, तू कशाला आलीस? मला बोलवायचंच ना. असू दे रे, मलाही जरा पाय मोकळे करायचे होते. आई, आई. बोल. काम असं आहे, नर्मदा योगा सेंटर वाल्यांचा फोन आला होता. 25 तारखेला ते त्यांची बॅच घेऊन मुंबई बाहेर चालले. त्यांच्या आग्रहाची विनंती होती की तुम्ही या. 25 तारखेला? जरा अवघड दिसतंय. कांताचाही आग्रह चाललाय रे. मला वाटतं जावं आपण. अगं तुला वाटत असेल तर खरंच जा. तुला नाहीच का जमणार आहे? नाही ग, नाही जमणार. ठीक आहे, मग मी त्यांना कळवून टाकते मी येते म्हणून. कळवून टाक. चल झोप आता. गुड नाईट. झोप येते कुठे मला? झोप येईल ना आता. म्हणजे काही नाही. तुझ्या लाडकीचा काही मला मेसेज वगैरे नाही आलाय अजून. कोण लाडकी? तुझी सध्या लाडकी कोण आहे? सगळेच माझे लाडके आहेत. ते फक्त म्हणायला. तुझी खरी लाडकी एकच आहे. तिला काहीतरी नाव आहे ना? नको, तुझी लाडकी हे छान आहे. तुझी नाहीये ती लाडकी? पण मला काही तिचा फोन मेसेज आलेला नाही अजून. कळलं नसेल तिला अजून. कळलं नसेल. तो मनीष तिच्या बाजूला राहतो आईची. हो तेही खरंच. येईल. दिवस अजून काही संपलेला नाहीये. पण आता माझा पेशन्स संपलाय. कसला? आईजी, आपण तिला आणायला जाऊया तिच्या घरी. घरी? अगं माहेरी गेलेल्या बायकोला असंच आणतात ना परत. हसतेस का तू? मग काय करू? सांग ना, जाऊया आपण उद्या. उद्या तीच तुला भेटायला येणार आहे. ती मला भेटायला? हो. का? का म्हणजे काय? तिला बोलायचंय तुझ्याशी. काही गोष्टी क्लिअर करायच्या. म्हणजे भांडण? नाही. आयुष्य 100%. पण हे तुला कसं माहित? तुला काय करायचंय त्याच्याशी? कळलं मी तिला तुझी लाडकी का म्हणतो ते. झोप आता. का 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 चालीस? वय झालंय माझं. तुमच्यासारखी यंग राहिलेली नाहीये मी. चल गुड नाईट. गुड नाईट. अभिनंदन. थँक्यू. स्माइली पाठवली. वेलकम. See you tomorrow. See you tomorrow.
म्हणजे आईजीने सांगितलं की काय याला? बापरे. उद्या जान्हवी येणार आहे ना ऑफिसमध्ये? हो. तू नीट बोल ना तिच्याशी. गीता ती काय मला भेटायला येणार आहे का? तरी पण तू तिच्याशी नीट बोल. गीता. मनीष, मी खूप एक्साइटेड आहे. ते मी पण आहे. ती उद्या रात्री इथे नसणार आहे. या लेट्स होप सो की तसंच होईल. जुळेल ना त्यांचं? अगं त्यांचं ऑलरेडी जुळलेलंच आहे. भेटणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. मनाने ते केव्हाच एकत्र आलेत. दोघं राहू शकत नाहीत एकमेकांशिवाय. मनीष, मला खूप टेन्शन आलंय. मलाही आलंय खरं. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्री नारद पुराणे संकष्टनाशन नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम. वाह. काय ग, टेन्शन आलंय की काय? नाही, टेन्शन असं नाही. मग जरा नर्वस वाटतंय. म्हणजे श्रीला भेटायचंय हे आठवलं ना तरी पोटात असं खड्डा पडल्यासारखं होतंय. पाय लटपटतायत माझे. अगं होतं असं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तुझी सवय मोडली आहे तुझ्या नवऱ्याला धाड 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 बोलायची, त्यामुळे होतंय असं. पण असं का होतंय कुणास ठाऊक. अगं मन घाबरं झालं की होतं असं. तायडा, नाही म्हणजे तू भाऊजींशी नीट बोलू शकशील ना? काहीही पिंट्या, नवरा आहे तो माझा. बाबा, आणि ऐक, ही भेट शक्य तितकी साधी आणि अगदी कॅज्युअल होणार आहे. सहज. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. सो रिलॅक्स. सगळं काही ठीक होणार आहे. ही अगदी कॅज्युअल भेट आहे, इनफॉर्मल. आणि पिंट्या, तू हा असा सिरियस होऊ नकोस हा. छान हस बघू. श्रीशी बोलायला चालले आणि ते सुद्धा आईजींच्या शब्दांचा मान ठेवून. त्यांना आमच्यातले सगळे गैरसमज आधी दूर व्हायला हवेत असं वाटतंय. सुचेल ते स्पॉन्टेनियसली बोलणार आहे मी. आधी गैरसमज दूर करणार आणि मग त्याला मी प्रेग्नंट आहे हे सांगणार आहे. तसं नव्हे ग बाळा, पण मग तुम्ही असे का चेहरे केले? अगं तायडा बघ, तरी पण मला भीती वाटते. अरे भीती वाटण्यासारखं काय आहे त्यात? आणि समजा माझं काही चुकलं तर श्री घेईल की सांभाळून? एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. तुम्ही रिलॅक्स व्हा बघू. सगळं काही ठीक होणार आहे. आणि काय एवढं, त्याला जाऊन भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय, ते सुद्धा ऑफिस मध्ये. बरं, आईजी सुद्धा असणार आहेत ना तिथे. नका काळजी करू. काय रे, काय चाललंय तुझं? रूम साफ करतोय. पण रूम साफच असते तुझी. हो, थोडं कपाट आवरलं आज. जान्हवीला लागतं तसं. हो, सांगायचं असतं कुणाला तरी. नको, माझं मलाच करायचं होतं. नाही, तिला वाटतं ना मी घरी ऑर्गनाइज्ड नसतो म्हणून. मग तुला तिला ते तसं दाखवून द्यायचंय. दाखवायचं नाहीये, इम्प्रेस करायचं. हो हो. अरे एवढा अवॉर्ड विनर आहेस तू. मला माझ्या बायकोच्या शाबासकीचा अवॉर्ड हवाय माझ्या रूमसाठी. काय, कशी वाटते? छान आहे ना?
फोटो का नाही बदलला? अरे तोही बदलायचा होता मला, तोही बदलायचा होता. मग? पण नंतर म्हटलं की मग जान्हवी घरी आली की तिच्या चॉईसने नवीन लावू म्हणून ठेवलाय. बरं चला आटपा लवकर, आई तयार होऊन वाट बघतीये. आलो. आलो. नीट जा. आणि काय बोलायचं ठरवलंयस ना? घाबरू नकोस अजिबात. शांतपणे बोल. अरे मला 10वीचा पेपर द्यायला मी निघाले असं वाटतंय. बाबांनी पण आता येताना दही वगैरे ठेवलं माझ्या हातावर. नाही, तू 10वीचा पेपर सोडवायला नाही चालली आहेस, पण आयुष्याचा गुंता सोडवायला चालली आहेस. त्यामुळे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. आयुष्याचा गुंता? मनीष काय झालंय तुला? बरा आहेस ना तू?